नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट यामध्ये आत्तापर्यंत आपण जो आपला पहिला युनिट आहे सिरियल क्रॉप, त्यामधील पॅडी, सोरगम आणि मेज हे क्रॉप अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर सेकंड युनिट यामधील फायबर क्रॉप यामध्ये कॉटन आणि ज्यूट हे अभ्यासलेले आहेत. सिरियल क्रॉपमध्ये एकूण 8 क्रॉप आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातले 3 क्रॉप आपण अभ्यासलेले आहेत आणि त्यातलं जे चौथं क्रॉप आहे बाजरी, तर ते आपण अभ्यासणार आहोत आज. तुम्ही चित्रामध्ये बघितलेलं आहे, फोटोग्राफ बघून तुमच्या लक्षात आलं असेल कुठलं क्रॉप आहे ते. तर बाजरी कल्टिवेशन आपण पाहणार आहोत. सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण जे 3 महत्त्वाचे मुद्दे पाहतो ते आपण पाहूयात. लोकल नेम आहे पर्ल मिलेट. आता याला पर्ल मिलेट का म्हणतात? पर्ल म्हणजे मोती, ठीक आहे. ह्याचे जे दाणे आपण बघितले तर मोत्यासारखे आहेत का? नाही आहेत, पण याच्यामध्ये जे पोषक तत्व आहेत जसं विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट असे वेगवेगळे पोषक तत्व हे बाकीच्या पिकांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि हे मोती कसा मौल्यवान असतो तसंच बाजरी ही मौल्यवान आहे, म्हणून याला पर्ल मिलेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण ज्वारी घेतली, गहू घेतले, मका जरी त्याचा विचार केला तरी त्यापेक्षा जास्त पौष्टिक हे काय आहे? बाजरी आहे. त्यामुळे त्याला लोकल नेममध्ये पर्ल मिलेट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं बॉटॅनिकल नेम आपण पाहूयात. बॉटॅनिकल नेम आहे पेनिसेटम टायफोडियम. बघा स्पेलिंग आपण पाहूयात. PENNISETUM पेनिसेटम. टायफोडियम, टायफॉइड ह्या शब्दावरून टायफोडियम असं लक्षात ठेवायचं. आपण लक्षात ठेवण्यासाठी सांगणार आहे मी. बरेचदा काय होते, आपण बरेचसे बॉटनिकल नेम वाचतोय तर आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणून एखाद्या क्रॉपच्या बॉटनिकल नेमला आपण दुसरा एक शब्द जोडला तर तो आपल्याला लक्षात ठेवायला सोपा होतो. टायफोडियम, TYPHOIDEUM पेनिसेटम टायफोडियम. त्याच्यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी. काय फॅमिली? ग्रॅमिनी. तर यामध्ये पॅडी असेल, मेज असेल, सोरगम असेल, या तिन्ही पिकांची फॅमिली आपण ग्रॅमिनी पाहिलेली आहे. आणि बाजरी हे सुद्धा सिरियल क्रॉप आहे, त्यामुळे याचीसुद्धा फॅमिली काय आहे? ग्रॅमिनी आहे. ठीक आहे, फॅमिली आपण पाहिलेली आहे. त्यानंतर ओरिजिन आपण पाहूयात. ओरिजिन आहे आफ्रिका. काय आहे ओरिजिन? आफ्रिका. तर परत एकदा आपण जे काही पॉईंट्स पाहिलेले आहेत ते परत रिवाईज करूयात. लोकल नेम पर्ल मिलेट, बॉटॅनिकल नेम पेनिसेटम टायफोडियम, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन आफ्रिका. ठीक आहे. आता नंतरचा जो मुद्दा आहे तो काय आहे? इकॉनॉमिक युजेस. आता जर आपण बाजरी या पिकाबद्दल थोडीशी माहिती आपण अजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये बाजरी हे दुसरं क्रॉप आहे नेक्स्ट टू द ज्वार. म्हणजे ज्वारीच्या जे आहे ज्वारीचं पीक आहे, तर त्याच्यानंतर कुठलं महत्त्वाचं जर क्रॉप असेल तर ते बाजरी आहे. हे सुद्धा ड्रॉट रेजिस्टंट आहे, म्हणजे दुष्काळी पीक आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो आणि ज्वारीपेक्षा सुद्धा हे मोर ड्रॉट टॉलरन्स पीक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर आपण त्याचा प्रोडक्शनचा विचार केला तर सगळ्यात जास्त जो एरिया आहे कल्टिवेशन अंडर कल्टिवेशन एरिया, तर तो राजस्थान या राज्यामध्ये बाजरीचं प्रोडक्शन हे सगळ्यात जास्त घेतलं जाते. यानंतर आपण इकॉनॉमिक युजेस पाहूयात. इट इज अ स्टेपल फूड ऑफ पुअरर पीपल. म्हणजे गरिबांचं धान्य, गरिबांचं अन्न असं सुद्धा म्हणू शकतो. स्टेपल फूड आहे, रोजच्या आहारामध्ये त्याचा ते वापर करतात पुअरर पीपल.
की ज्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आहे, तर त्यांच्यासाठी बाजरी हे त्यांचं मुख्य अन्न आहे. आता बाजरी पण आपण पाहिली अलीकडच्या काळामध्ये, तर तीसुद्धा महाग आहे, कारण याचे जे महत्त्व आहे ते बऱ्याचशा लोकांना पटलेलं आहे. त्याच्यामुळे लोक आपल्या आहारामध्ये रोजच्या बाजरीचा वापर जास्त प्रमाणात करू लागलेले आहेत. सेकंड, इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ भाकरी और रोटी. आता आपण रोटीसुद्धा म्हणू शकतो किंवा भाकरीसुद्धा म्हणू शकतो. ग्रेन इज ऑल्सो यूज्ड फॉर पॉप ग्रेन्स, म्हणजेच लाह्या. तर ज्याप्रमाणे मक्याच्या लाह्या आपण पाहिलेल्या आहेत, गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्यासुद्धा मिळतात, तांदळाच्यासुद्धा मिळतात, साडीच्या लाह्या म्हणतो आपण त्याला. त्याचप्रमाणे बाजरी यापासूनसुद्धा पॉप ग्रेन तयार केले जातात. ग्रेन्स इज ऑल्सो यूज्ड फॉर पॉप ग्रेन्स. द ड्राईड स्टॉक म्हणजेच कडबी, जसं ज्वारीपासून ड्राईड स्टॉकला कडबी म्हणतात, तसं यालासुद्धा म्हणतात. इज यूज्ड ॲज अ फॉडर पर्पज, फॉडर फॉर कॅटल. तर याचे जे ड्राय झालेले स्टॉक्स आहेत त्याचा वापर कडबा, त्यालाच आपण म्हणतो आहे, तर त्याचा यूज जनावरांना चारा म्हणून केला जातो. द ग्रेन ऑफ बाजरी इज मोर न्यूट्रिशियस दॅन जवार. ग्रेन ऑफ बाजरी इज मोर न्यूट्रिशियस दॅन जवार. आता ज्वारी आणि बाजरी या दोघांमध्ये कंपॅरिझन जर केलं तर बाजरी ही जास्त न्यूट्रिशियस आहे ज्वारीपेक्षा. इट इज ऑल्सो ग्रोन फॉर ग्रीन फॉडर अंडर इरिगेटेड कंडिशन. इट इज ऑल्सो ग्रोन फॉर ग्रीन फॉडर अंडर इरिगेटेड कंडिशन. हे जे आहे तर हे इरिगेटेड कंडिशनमध्ये ग्रीन फॉडर म्हणजे चारा पीक म्हणून सुद्धा घेतलं जाते. द ग्रेन इज ऑल्सो फेड टू कॅटल. म्हणजे याचे जे आपण स्टॉक्स पाहिलेले आहेत, तर त्या स्टॉक्ससोबतच किंवा स्टॉक्सबरोबर आपण त्याच्या ग्रेन्स जे आहेत, धान्य जे आहेत, त्याचा उपयोगसुद्धा कॅटल फीड म्हणून करू शकतो किंवा करतो. तर एकूण 7 युजेस आपण पाहिलेले आहेत. पहा, अगदी सोपे युजेस आहेत. इट इज अ स्टेपल फूड फॉर पुअरर पीपल, used for preparation of bhakri or roti. Grains is also used of pop grains. Dried stock is used as a fodder. The grain of bajri is more nutritious than jawar. It is also grown for green fodder under irrigated conditions. The grain is also fed to cattle. त्यानंतर इकॉलॉजी हा पॉईंट पाहूया आपण. सॉईल. बाजरी कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल फ्रॉम सँडी, मीडियम ब्लॅक अँड ॲल्युवियल सॉईल. आता हे जे पीक आहे बाजरीचं, तर आपण वेगवेगळ्या रेंजच्या सॉईलमध्ये याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. व्हरायटी ऑफ सॉईल म्हणजेच काय, तर त्यामध्ये हलकी जमीन आली, मध्यम जमीन आली, भारी जमीन आली, म्हणजे अशामध्ये पण काही जमिनीमध्ये व्हरायटीज असतात. तर अशा प्रकारच्या व्हरायटीजच्या जमिनीमध्ये आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. मग सँडी सॉईल म्हटलं तर वाळूयुक्त मृदा, किंवा मग मीडियम सॉईल म्हणजे मध्यम गाळाची, आणि ॲल्युवियल सॉईल म्हणजे गाळाची माती किंवा गाळाची जमीन. तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे, इन महाराष्ट्र इट इज ग्रोन ऑन लाईट सॉईल विच आर नॉट सुटेबल फॉर बाजरी कल्टिवेशन. महाराष्ट्रामध्ये लाईट सॉईलमध्ये याचे प्रोडक्शन घेतलं जाते, पण ती फारशी या पिकासाठी उपयुक्त नाही, सुटेबल नाही. वॉटर लॉगिंग कंडिशन इज व्हेरी हार्मफुल टू धिस क्रॉप. वॉटर लॉगिंग कंडिशन ह्या पिकासाठी हार्मफुल आहे, तशी फारशी उपयुक्त नाही. याचा परिणाम त्या पिकांवरती होऊ शकतो. वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे काय, तर पाणी साचून राहणे, म्हणजेच वॉटर लॉग्ड होणे. ठीक आहे. सॉईलमध्ये मग काय लक्ष ठेवणार आहे आपण, तर सँडी, मीडियम ब्लॅक अँड ॲल्युवियल सॉईल इज सुटेबल फॉर बाजरी कल्टिवेशन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा इकॉलॉजीमध्येच पाहणार आहे आपण, क्लायमेट. बाजरी इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ट्रॉपिकल क्रॉप आहे म्हणजेच हवामान कसं लागणार आहे, हॉट अँड ह्युमिड. ठीक आहे, वॉर्म असं लागणार आहे हवामान.
इट रिक्वायर वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. कसं लागणार आहे? वॉर्म आणि ड्राय क्लायमेट. ट्रॉपिकलमध्ये काही ठिकाणी ड्रायसुद्धा येते, काही ठिकाणी ह्युमिडसुद्धा काही प्रमाणामध्ये असू शकते, पण वॉर्म लक्षात ठेवायचं किंवा हॉट आपण लक्षात ठेवू शकतो. इट रिक्वायर्स 20 to 28 degrees Celsius टेम्परेचर फॉर प्रॉपर ग्रोथ. इट रिक्वायर्स 20 to 28 20 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमानाची याच्या वाढीसाठी आवश्यकता आहे. इट इज ग्रोन इन एरियाज रिसिविंग 500 to 875 मिलीमीटर रेनफॉल पर ॲनम. आणि हा जो आहे तर हे ज्या एरियामध्ये साधारणतः कमी पाऊस पडतो, जवळपास 500 ते 850 आपण म्हणूया मिलीमीटर पाऊस पडतो, त्या ठिकाणीसुद्धा आपण याचं उत्पादन, या पिकाचं उत्पादन हे घेऊ शकतो. पण टेम्परेचर 20 ते 28 आणि रेनफॉल 500 ते 875. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप अँड कॅन बी ग्रो इन 150 मिलीमीटर वेल डिस्ट्रीब्युटेड रेनफॉल ड्युरिंग ग्रोईंग पिरियड. हे ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप आहे, दुष्काळी पीक असं आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी पाऊस हा अत्यल्प आहे अशा ठिकाणी म्हणजेच 150 मिलीमीटर हा पाऊस पडतो त्या ग्रोईंग पिरियडमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपण याचं चांगल्या प्रकारे उत्पादन प्रोडक्शन मिळवू शकतो. ठीक आहे, म्हणजे इकॉलॉजीमध्ये आपण सॉईल आणि क्लायमेट हे 2 मुद्दे पाहिलेले आहेत. क्लायमेटमध्ये ते कुठलं क्रॉप आहे, त्याच्यासाठी तापमान कशा पद्धतीचं लागते, टेम्परेचर किती गरजेचं आहे आणि रेनफॉल किती गरजेचं आहे, ते आपल्याला या ठिकाणी हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर व्हरायटीजमध्ये लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज, लोकल पण इम्प्रूव्ह झालेली व्हरायटी असेल तर ती आहे N28, 15-1, पुसा मोती, N-75 किंवा N75, ITPC 8203, ICMS 7703, BJ 104, CJ 104, WCC 75, BK 560 to 230. इथं 560 गरजेचं आहे. तर ठीक आहे, लोकल व्हरायटीजमध्ये फक्त आपण वाचून घ्यायचे आहेत. नंतर हायब्रिड व्हरायटीमध्ये बघा HB1, HB3, NHB4, NHB5 आणि MBH10. HB1, HB3, NHB4, NHB5 आणि MBH10 ह्या व्हरायटी. HB1, HB3 ह्या लक्षात ठेवायच्या, सोप्या आहेत लक्षात ठेवायला. ठीक आहे, आता ह्यातल्या काही व्हरायटीबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण N-28-51-1 अशा व्हरायटी आहे, हिचं नाव आहे. इट इज इव्हॉल्ड ॲट ॲग्रिकल्चरल रिसर्च स्टेशन निफाड. निफाड कुठं आहे? नाशिकला आहे. तर त्या ठिकाणी ही इव्हॉल्व केली गेलेली आहे, तयार केली गेलेली आहे. इट मॅच्युअर इन 85 to 90 days. किती दिवसामध्ये मॅच्युअर होते? तर 85 ते 90 दिवसामध्ये मॅच्युअर होते. यील्ड इज अबाउट 350 किलोग्रॅम पर हेक्टर. किती यील्ड आहे? 350 किलोग्रॅम एका हेक्टरला. इट इज सुटेबल फॉर नाशिक, पुणे अँड अहमदनगर डिस्ट्रिक्ट. यासाठी सुटेबल आहे तर ही व्हरायटी नाशिक, पुणे आणि नगर डिस्ट्रिक्ट यामध्ये आपण याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. कधी मॅच्युअर होते? तर 85 ते 90 दिवसानंतर. आणि यील्ड किती आहे? तर 350 किलोग्रॅम पर हेक्टर. एका हेक्टरला किती? 350. त्याच्यानंतर NHB4 ही व्हरायटी आपण पाहूया. इट इज अ क्रॉस बिटवीन 5071A इंटू 560-1576 असं याचं क्रॉसिंग केलेलं आहे. इट मॅच्युअर इन 85 to 90 days. 85 to 90 days म्हणजे आधीची जी व्हरायटी पाहिलेली आहे त्याचं सेम मॅच्युरिटी पिरियड आहे. द ग्रेन इज बिगर विथ हायर कंटेंट ऑफ प्रोटीन. याची जे साईज आहेत
ग्रेनचा हा थोडासा मोठा आहे कारण याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट हे जास्त आहे. इट इज रेझिस्टंट टू गोसावी ऑर केवडा डिसीज. याच्यामध्ये केवडा डिसीज येतो तो आपण पाहणार आहोत पुढे. तर ह्या डिसीजला ही व्हरायटी रेझिस्टंट आहे. इट इज रिकमेंडेड फॉर अश्युअर्ड रेनफॉल रिजन ऑफ महाराष्ट्र. ही व्हरायटी ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे तर त्या ठिकाणी ही व्हरायटी रिकमेंड केलेली आहे. त्या ठिकाणी आपण ही व्हरायटी याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. द ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 40 क्विंटल पर हेक्टर. ॲव्हरेज यील्ड किती आहे? जास्त आहे बघा, 40 क्विंटल्स. याच्या आधीच आपण बघितलं 350 किलोग्रॅम पाहिलेलं आहे, इथं 40 क्विंटल्स हे आहे. ठीक आहे. नंतर NHB5. NHB5 ही व्हरायटी आहे बघा. इट इज अ क्रॉस बिटवीन 5071A इंटू K55985. It is mature in 85 to 90 days. The grain is bigger with high content of protein. It is resistant to Gosavi or Kevada disease. It is recommended for assured rainfall region of Maharashtra and average yield is about 40 क्विंटल. म्हणजेच NHB4 आणि NHB5 ह्या सेम याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. फक्त याचं जे क्रॉस आहे तो वेगळा आहे, पण बाकी जे फीचर्स जे आहेत ते कसे आहेत? सेम आहेत. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काही ज्या व्हरायटीज आहेत जसं बाजरीमधल्या HB1, HB3 ह्या व्हरायटीजसुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहूयात. पण आता पुढील लेक्चरमध्ये आपण त्या व्हरायटी पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये कुठले मुद्दे अभ्यासलेले आहेत पहा. आपण त्याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे आपण पाहिलेलं आहे. पेनिसेटम, टायफोडियम, ग्रॅमिनी फॅमिली आणि ओरिजिन आफ्रिका. इकॉनॉमिक यूजेस पण आपण पाहिलेले आहे. स्टेपल फूड, भाकरी और रोटी, पॉपग्रेन, फॉडर पर्पज, ग्रीन फॉडर, ग्रेन्स इज ऑल्सो फेड टू कॅटल. सॉइल, sandy, medium black and alluvial soil. It is a tropical crop, warm and dry climate. Temperature range is 20 to 28 and rainfall requirement is 500 to 875. व्हरायटीजमध्ये काही लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज आणि काही हायब्रिड व्हरायटीज पाहिलेल्या आहेत. तर त्या नुसते वाचून घ्यायच्या आहेत आपण. एखादी त्यातली MCQला फिल इन द ब्लँक्सला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ह्या व्हरायटीज 3 व्हरायटी आपण अभ्यासलेल्या आहेत. तर आजचा भाग तुम्हाला समजला असेल. व्यवस्थित पहा, व्यवस्थित एकदा तुम्ही नोट्स त्याचे लिहून घ्यायचे आणि त्याचं वाचन करायचं आहे. तर आज आपण थांबूया इथेच. थँक्यू.